नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे डॉक्टर निलेश पाकले आणि आज आपण एक व्हिडिओ सीरीज नवीन चालू करतोय. त्याच्यामध्ये आपण सगळे चार्ट पॅटर्न आहेत ते शिकणार आहोत. आता मी इथे एक झेंड्याचं चित्र काढतोय. तर हे झेंड्याची दांडी असू शकते. इथे पण एक वेगळा झेंडा काढतोय, त्याची ही दांडी असू शकते. म्हणजे एक झेंड्यामध्ये किंवा फ्लॅगमध्ये एक कॉमन गोष्ट आहे, ती म्हणजे तिथे दांडी असणं महत्वाचं आहे. आणि त्यानंतर मग समजा तो फ्लॅग आहे तो आपल्या राष्ट्रध्वजाप्रमाणे चौकोनी असू शकतो. काही हिंदू लोकांचा जो ध्वज आहे किंवा किंवा महाराजांचा जो ध्वज होता तो असा होता. तो असाही असू शकतो. काही झेंडे असेही असू शकतात. म्हणजे तुम्हाला बघाल तर हे तिन्ही प्रकारचे झेंडे आहेत, त्याला आपण फ्लॅगच म्हणतो किंवा झेंडाच म्हणतो. त्याचं काही क्लासिफिकेशन किंवा आणखी वर्गीकरण क्लासिफिकेशन होत नाही. म्हणजे तुम्हाला लक्षात आलं असेल की झेंड्यामागे ही दांडी असणं महत्वाचं आहे. त्यानंतर हा झेंड्याचा आकार असणं महत्वाचं आहे. याला म्हणतात फ्लॅग पॅटर्न. आता फ्लॅग पॅटर्न जो आहे तो एखाद्या अप ट्रेंडमध्ये सुद्धा होऊ शकतो आणि एक डाऊन ट्रेंडमध्ये होऊ शकतो. आता समजा अप ट्रेंडमध्ये असेल, समजा उदाहरणार्थ तुम्हाला मी आणखी सांगतो. यापैकी कुठला पण एक झेंडा पकडूया समजा. आता समजा इथे अप ट्रेंड सुरू झालाय, तो हा लो आहे, परत हायर हाय झाला, परत हायर लो झाला, परत हायर हाय झाला, परत हायर लो झाला, परत हायर हाय झाला, परत हायर लो झाला, परत हायर हाय झाला. तर जेव्हा अप ट्रेंड असतो मार्केटमध्ये, जेव्हा मार्केट वरती जात असतं, तेव्हा फ्लॅग किंवा झेंडा आहे तो असा किंवा असा किंवा असा तयार होतो. आता याच्यामध्ये महत्वाचं काय की जेव्हा अप ट्रेंड असतो तेव्हा दांडी सगळ्यात खाली असते आणि त्यानंतर ते कापडाचं डायग्रॅम किंवा कापडाचा आकार वरती असतो. हे तुम्हाला लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणजे दांडी खाली असते आणि कपडा वरती असतो. जसं आपण झेंडा आपल्या हातामध्ये पकडतो त्याप्रमाणे त्याचा आकार अप ट्रेंडमध्ये असतो. आणि याच्या विपरीत सर एखादा डाऊन ट्रेंड असेल, म्हणजे हायर हाय सॉरी हा लोअर हाय झाला, परत लोअर लो झाला, परत लोअर हाय झाला, परत लोअर लो झाला, परत लोअर हाय झाला, परत लोअर झाला. याच्यामध्ये ट्रेंडची दिशा कशी आहे, तर खालच्या दिशेला आहे, डाऊन ट्रेंडमध्ये आहे. त्यामुळे या ट्रेंडमध्ये जर आपल्याला फ्लॅग पॅटर्न बघायचा आहे तर तो उलटा तयार होणार असा. असा पण होऊ शकतो, असाही होऊ शकतो, ही दांडी आहे, आणि असाही होऊ शकतो. म्हणजे याच्यामध्ये दांडी वरती असते आणि झेंडाचं कापड खाली असतं. लक्षात आलं? म्हणजे आपण एखाद्याला झेंडा दाखवला तर असं बरोबर पकडलेल्या नॉर्मल दिशेने दाखवला तर तो अप ट्रेंडमध्ये असतो. आणि तो जर झेंडा आपण उलटा पकडला, म्हणजे कपडा खाली आणि दांडी वर, तर तो डाऊन ट्रेंडमध्ये तयार होतो. हे तुम्हाला आता ह्या गोष्टीवरून दिसतंय. आता मी काय करतो, मी तुम्हाला एक रेडीमेड जे ड्रॉइंग केलेलं आहे याचं, ह्या फ्लॅग पॅटर्नचं, ते तुम्हाला मी दाखवतो. आता तुम्ही स्क्रीनवरती बघताय हे एक फ्लॅग पॅटर्न आहे. आता ह्या फ्लॅग पॅटर्नला पेनंट्स असं म्हणतात. आता इथे बियरिश पेनंट्स आणि बुलिश पेनंट्स असं लिहिलंय. कोण पिनंट्स पण म्हणतं, कोण पेनंट्स पण म्हणतं, कोण पेनंट्स पण म्हणतं. तर तुम्ही तुमचा उच्चार म्हणू शकता जे काय असेल ते. आता जो उजव्या बाजूला बुलिश पेनंट्स लिहिलेलं दिसतंय, त्यामध्ये बघाल की इथे फ्लॅग पोल असं लिहिलंय. फ्लॅग पोल म्हणजे झेंड्याचा पोल, झेंड्याची काठी. झेंड्याची काठी अशी आहे आणि त्यानंतर इथे या त्रिकोणामध्ये हे जे लाईन काढलेले आहेत त्यामध्ये कॅन्डल तयार होतात आणि त्यानंतर इथून ब्रेकआउट होतो आणि तिथे बुलिश पॅटर्न तयार होतो. म्हणून याला बुलिश पेनंट असं म्हणलेलं आहे. बुलिश पेनंट म्हणजे त्या स्टॉकमध्ये त्या स्टॉकची किंमत पुढे वाढणार आहे. बुलिश पॅटर्न आपण म्हणू शकतो त्याला. बिरेश पॅटर्न म्हणजे समजा स्टॉक असा खाली 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 पडतोय आणि त्याच्या तळाशी कुठेतरी एक असा आकार तयार झालाय
आणि आकाराच्या आधी एक दांडी किंवा मोठी कॅन्डल असेल, बिअरिश कॅन्डल असेल, तर त्याला पेनंट्स असं म्हणतात. म्हणजे तुम्हाला हे लक्षात आलं की पेनंट्स जरी त्याला नाव दिलं असेल तर तो दिसताना झेंड्याप्रमाणे दिसतो किंवा झेंड्याच्या आकाराचा दिसतो. आता दुसरा मी एक स्क्रीनवरती चार्ट दाखवतोय, तर त्यामध्ये बघाल तर हा बुलिश फ्लॅग पॅटर्न बघूया. समजा स्टॉक खालून वरती जातोय आणि त्यानंतर एक मोठी ब्लू कॅन्डल बुलिश कॅन्डल तयार झाली आणि त्यानंतर स्टॉकमध्ये मुवमेंटच नाही झाली, तो स्टॉक खालीवरती 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 व्हायला लागला, तर त्याचे वरचे कॅन्डलचे हाय जोडले आणि खालचे लो जोडले, त्यानंतर हा जो चौकोनी आकार तयार झाला, त्यानंतर त्या स्टॉकमध्ये परत एक बुलिश मुवमेंट येते, तर याला म्हणतात बुलिश फ्लॅग पॅटर्न. तसंच उलट्या दिशेने समजा एखादा स्टॉक खाली पडत चाललाय आणि पडल्यानंतर परत एका चौकोनामध्ये किंवा आयतामध्ये त्या कॅन्डल्स तयार व्हायला लागल्या, तर त्यानंतर तो परत आणखीन खाली पडणार आहे, कारण कारण हा तात्पुरता स्टॉप झालेला आहे किंवा एखादा स्टॉप लागलेला आहे. त्यानंतर परत तो स्टॉक आपल्या दिशेने म्हणजे खालच्या दिशेने परत पडायला लागतो किंवा वरच्या दिशेने वर जायला लागतो. असे वेगवेगळे पॅटर्न तुम्हाला तुमच्या स्क्रीनवरती दिसत आहेत. आता हे पोल म्हणजे काय आणि हे आयतामध्ये काय होतं किंवा या चौकोनामध्ये काय होतं हे आपण चार्टवरती बघणारच आहोत, पण तुम्हाला एक त्याची इमेज किंवा त्याचा आकार कसा असतो हे पाहणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे तुम्हाला हे स्क्रीनवरती मी दोन्ही गोष्टी दाखवल्या. याला टेक्निकली फ्लॅग पॅटर्न म्हणतात. याच्यामध्ये झेंड्याची जी काठी असते ती सरळ किंवा वाकडी असू शकते आणि जो झेंड्याचा कपड्याचा आकार असतो तो आयताकृती किंवा चौकोनी आकृती असतो. हा अप ट्रेंडमध्ये किंवा बिअरिश फ्लॅग पॅटर्न म्हणजे पडणाऱ्या ट्रेंडमध्ये. जर डाऊन ट्रेंडमध्ये असा फ्लॅग तयार झाला पण त्याच्यामध्ये काठी पहिल्यांदा तयार होते आणि नंतर कापडाचा आकार तयार होतो, त्यानंतर त्या स्टॉकमध्ये पडझड चालू होते. या गोष्टी तुम्ही स्क्रीनवरती बघताय. आता मी तुम्हाला ग्रीन बोर्डवरती पण व्हाईट बोर्डवरती पण सांगू शकतो. आता मी परत व्हाईट बोर्डवर जातोय. आता हे परत डिलीट करतो. परत मी सांगतो तुम्हाला. आता याच्यामध्ये काय म्हणायचं आहे की मला पहिल्यांदा दोन पॅटर्न काढूया बुलिश वाले, म्हणजे अप ट्रेंड वाले. तर याच्यामध्ये पेनंट्स जो आहे पहिला, तर पेनंट्स कसा दिसेल तर ही मोठीशी ग्रीन कॅन्डल तयार होणार आहे. इथे जी लिहितो, ग्रीन कॅन्डल तयार होणार आहे आणि त्यानंतर मग स्टॉकमध्ये मुवमेंट होते. इथे एक कॅन्डल तयार होते, परत वरती एक कॅन्डल तयार होते, परत परत खाली परत दुसरा स्टॉक पडतो, परत इथे त्या कॅन्डल तयार होते, परत इथे कॅन्डल तयार होते, परत इथे कॅन्डल तयार होते, परत छोटी कॅन्डल तयार होते. आणि तुम्ही जेव्हा ही भाग जोडाल, असे भाग जोडाल, तेव्हा तुम्हाला इथे एक जो मगाशी आकार काढला असा आकार तयार होतो आणि त्यानंतर परत त्या स्टॉकमध्ये वरती मुवमेंट तयार होते, तर याला पेनंट्स असं म्हणतात. आता हा बुलिश पेनंट्स आहे, कारण काठी खाली आहे, झेंडा वरती आहे, बरोबर. आता आपण बिअरिश पेनंट्स कसं काढूया. बिअरिश पेनंट्स म्हणजे समजा इथे मोठी रेड कॅन्डल तयार झाली, ही रेड कॅन्डल आहे, म्हणजे स्टॉक असा खाली खाली पडतोय आणि त्यानंतर परत इथे एक कॅन्डल तयार झाली रेडवाली, परत एक रेडवाली कॅन्डल तयार झाली, परत बुलिश कॅन्डल तयार झाली, परत बुलिश कॅन्डल तयार झाली, परत रेडवाली कॅन्डल तयार झाली, परत रेडवाली कॅन्डल तयार झाली, परत बुलिश कॅन्डल तयार झाली. पण हे जेव्हा जोडणार आपण सगळे पार्ट, तेव्हा इथे समजा अजून एक झाली, इथे अजून एक झाली. हे जेव्हा आपण पार्ट जोडणार तेव्हा झेंड्याची काठी पहिल्यांदा आणि झेंडा खाली. झेंडा खाली म्हणजे एक निगेटिव्ह आपण समजू शकतो. त्यानंतर स्टॉक परत इथून खाली पडतो. हा झाला बिअरिश पेनंट्स. लक्षात आलं. झेंडा सरळ असेल तर तो बुलिश, झेंडा उलटा असेल तर बिअरिश. तसंच हे झालं पेनंट्सच्या बाबतीत. आता परत मी फ्लॅगच्या बाबतीत बोलतो. ऍक्च्युली दोघांना पण मी फ्लॅग पॅटर्नच समजतो, कारण जास्त कन्फ्युजन नको म्हणून, पण ते आकाराने वेगवेगळे दिसत म्हणून. आता इथे आपण झेंडा पॅटर्न काढूया. हा झेंडा पॅटर्न मध्ये असा असतो.
हे कॅन्डल तयार होते, इथे कॅन्डल तयार होत राहतात, इथे कॅन्डल तयार होतात आणि नंतर मग इथे ब्रेकआउट होतो आणि हा अप ट्रेंडमध्ये जातो. तर याला बुलिश फ्लॅग पॅटर्न म्हणायचं. बुलिश म्हणजे अप वरती जाणारा, कारण इथे झेंडा सरळ आकाराचा आहे. बियरिश बियरिश पॅटर्न मध्ये काय असेल, झेंड्याची दांडी पहिल्यांदा असणार आहे आणि नंतर झेंडा असणार आहे, त्यानंतर मग परत खाली स्टॉक खाली पडतो. लक्षात आलं? बुलिश आणि बियरिश मध्ये, बुलिश आणि बियरिश मध्ये हा फरक आहे की बुलिश मध्ये झेंडा सरळ असतो, बियरिश मध्ये झेंडा उलटा असतो. हे लक्षात आलं तुम्हाला? या दोन्हीच्या दोन्ही गोष्टी मी तुम्हाला आता समजावल्या. आता आपण जाऊया डायरेक्ट चार्टवरती. आता तुम्हाला हा समोर अदानी एनर्जी सोल्युशनचा चार्ट दिसतोय आणि तुम्ही इथे बघाल व्यवस्थित तर इथे बघाल तर हा अदानी एनर्जीचा सोल्युशनचा चार्ट आहे. डे वनचा चार्ट आहे, 1 डेचा चार्ट आहे, म्हणजे डे चार्ट आहे. इथे बघाल तर इथे एक फ्लॅग तयार झालाय. आता हा फ्लॅगची दांडी समजूया आपण आणि याला जेव्हा आपण जोडलाय तर तुम्हाला इथे एक फ्लॅग दिसतोय, म्हणजे ही फ्लॅगची दांडी आणि हा जो पूर्ण चौकोन आहे तर हा तुम्हाला फ्लॅग पॅटर्न तयार झालेला दिसतोय. आता यानंतर हा स्टॉकची वरती मुवमेंट होऊ शकते, हे तुम्हाला कळालं असेल. म्हणजे तुम्हाला ह्या गोष्टी पण बघायला हव्यात की तिथे कशा कशा कॅन्डल तयार होतात आणि ते सगळ्या त्याचे हाय जे असतात ते किंवा लो असतात ते जोडणं महत्त्वाचं आहे. फॉर एक्झाम्पल आता मी इथे लाईन्सनी जोडतो, लाईन्सनी जोडतो. एक मिनिट, लाईन्स जोडण्यापेक्षा जे हा हे रेक्टँगल आहे, हा रेक्टँगलने जोडूया, हा आपण रेक्टँगलने जोडूया. हा इथे रेक्टँगलने जोडला, याचं थोडं डार्कनेस कमी करूया, हा डार्कनेस कमी केला आणि परत हा जो पॅटर्न आहे एक तयार, याला आपण रेड कलर देऊया. आता बघाल तर ही फ्लॅगची दांडी आणि हा फ्लॅगचा कपडा. मग यानंतर काय होणार आहे, यानंतर स्टॉक मध्ये अप ट्रेंड येणार आहे. म्हणजे हे तुम्हाला हे आता हा स्टॉक तुम्ही नंतर तुमच्या वॉचलिस्ट मध्ये ठेवून द्या आणि हा फ्लॅग पॅटर्नला किंवा बुलिश फ्लॅग पॅटर्नला बरोबर टेक्निकली सपोर्ट करतोय की नाही किंवा तो रिस्पेक्ट देतोय की नाही ते पण तुम्ही बघून घ्या. म्हणजे तुम्हाला कळेल की हे बुलिश पॅटर्न काम करतात की नाही करतात. हा पहिला झाला फ्लॅग पॅटर्न. आता परत आपण दुसऱ्या एका स्टॉकमध्ये जातोय, तर याच्यामध्ये आपण दोन गोष्टी बघूया. एक तर बियरिश पॅटर्न पण बघूया आणि बुलिश पॅटर्न पण तयार होतो का ते पण बघूया. आता सगळ्यात पहिल्यांदा बघाल तर इथे छोटा असा पिनंट्स तयार झालाय. कुठे छोटासा पिनंट तयार झालाय ते पण दाखवतो. आता इथे एवढा मोठा पोल तयार झालाय, हा दिसतोय पोल, आणि त्यानंतर हा एवढा छोटासा पिनंट आणि त्यानंतर मार्केट वरती गेलं, दिसतोय. हा बुलिश पिनंट्स आहे, हा एक आहे. परत आता दुसरा आहे की मी तिथे बियरिश पिनंट्स तयार झालाय का ते पण बघूया आपण. बियरिश पिनंट तयार झालाय का, तर हा हा बियरिश पोल म्हणजे दांडी, मी परत थोडं जाड आकाराने काढतो. ही दांडी आहे पिनंट्सची, समजा इथे खालीपर्यंत काढू आपण म्हणजे दिसेल. आणि त्यानंतर आपण हे जोडूया. दिसतंय, म्हणजे उलटा, म्हणजे पहिली दांडी आणि नंतर पेनंट्स. मग त्यानंतर काय आलंय, स्टॉक खाली पडलाय, दिसतंय तुम्हाला. म्हणजे हे तुम्ही चार्ट मधले आकार शोधणं महत्वाचं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला कळणार आहे की त्या स्टॉकमध्ये पुढची मुवमेंट कशी होणार आहे. तुम्ही बघाल तर त्या स्टॉकमध्ये चांगली परत मुवमेंट झालेली दिसते पूर्णपणे. मी परत एकदा इथे बियरिश पिनंट्स काढतोय किंवा पेनंट्स म्हणू शकता तुम्ही. हा पूर्ण फ्लॅग ची दांडी आणि हा पूर्ण फ्लॅग इथपर्यंत पकडू शकता. हा, आणि त्यानंतर एवढी छान मुवमेंट आली आहे, म्हणजे याला बियरिश
फ्लॅग असं म्हणू शकता किंवा पेनंट्स म्हणू शकता. तुम्ही नाव कोणतं पण दिलं तरी चालेल. तुम्हाला दोन्ही पण झेंड्याचे आकार तुम्हाला मी दाखवले आहेत. आता अपकमिंग काय आहे त्याच्याकडे पण बघूया आणि ते आणखीन कसे आपण हे चार्ट जे आहेत ते आणखी इफेक्टिव्ह कसे बनवू शकतो ते पण तुम्हाला मी सांगणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा मी थोडा हा चार्ट इकडे घेतो आणि याच्यामध्ये परत आपण पेन ऍक्टिव्ह करूया. आता हा एवढा मोठा फ्लॅगचं दांडी तयार झाली आहे असं समजूया की ही इथपर्यंत समजा फ्लॅगची दांडी तयार झाली असं समजूया. ही फ्लॅगची दांडी आहे. ठीक आहे. आता समजा याच्यामध्ये झेंडा तयार होणार असेल तर झेंड्याचा आकार हा असा तयार होऊ शकतो किंवा असाही होऊ शकतो. बरोबर आहे. तर तुम्ही आता इथून पुढे या चार्टकडे लक्ष ठेवायचं आहे. बघा ज्याला शिकायचं आहे ना तो बरोबर सगळ्या गोष्टी लक्षात ठेवतो आणि त्या फॉलो करतो. वारंवार तो चार्ट रोज जाऊन बघणार, त्याच्यामध्ये काय बदल होत आहेत आणि तो फॉलो करतोय की नाही बघणार. जो निरीक्षण करणार आहे, जो स्वतःला वेळ देणार आहे शिकण्यामध्ये, तोच पुढे जाऊ शकतो. घाई करणाऱ्यांनी आणि सगळं विसरून जाणाऱ्यांनी स्टॉक मार्केटमध्ये अजिबात काम करू नये, नाहीतर तुम्हाला लॉस होणार. तुम्हाला कळतंय मी काय म्हणतोय. आता इथे मला एक सांगायचं आहे, समजा इथे एक दांडी पकडली, एवढी मोठी दांडी पकडू समजा आणि इकडे समजा असं समजतं की आपल्याला इथे असा पिनट्स तयार होणार आहे किंवा पिनट्स तयार नाही झाला तर मग ॲटलिस्ट असा फ्लॅग तयार झाला समजा. दोनपैकी काही पण होईल. त्यानंतर या स्टॉकमध्ये बुलिश मुवमेंट येणार आहे. आता हा कसा आहे अपूर्ण चार्ट आहे, अजून पूर्ण चार्ट पॅटर्न तयार झालेला नाही. म्हणूनच पुढचे 7-8 दिवस किंवा 4-5 दिवस जसा पॅटर्न तयार होतोय त्याच्याकडे तुम्ही लक्ष द्या. बघा इथे फ्लॅग पॅटर्न तयार होतोय का आणि फ्लॅग पॅटर्न तयार झाला की तुम्ही परत पेपर ट्रेडिंगला घ्या आणि तसा बुलिश मुवमेंट येते का ते बघा. शेवटी तुमचं ऑब्झर्वेशन महत्त्वाचं आहे. म्हणजे जसं एखादा हिऱ्याचा झोरी, हिरा कुठला आहे, शुद्ध आहे की नाही, सोनार हा सोनं शुद्ध आहे की नाही त्याच्या अनुभवानुसार सांगतो. तसंच तुम्ही चार्टला बघण्याची सवय लावा. रोज कमीत कमी 50 ते 100 चार्ट बघायची सवय ठेवा. प्रत्येक चार्टमध्ये कुठे ना कुठे काय पॅटर्न दिसतोय का बघा. सिंगल कॅन्डलस्टिक पॅटर्न पण तुम्हाला शिकवलेत. हे पिक्चरचे कॅन्डल पॅटर्न आहेत ते पण तुम्हाला आता शिकवतोय. सगळ्या चार्टमध्ये हे पॅटर्न बघायला सुरुवात करा. तुम्हाला जेव्हा नजरेला सवय होणार तेव्हा पटकन बघितल्या तुम्हाला कळणार की हा स्टॉक बुलिश आहे का बिरिश आहे किंवा साइडवेज आहे. जोपर्यंत तुमच्या नजरेला सवय होत नाही तोपर्यंत तुम्ही यामध्ये अज्ञानीच राहणार आहात आणि प्रॅक्टिस मेक्स परफेक्ट. तुम्ही जोपर्यंत प्रॅक्टिस करत नाही तोपर्यंत तुम्हाला याची सवय होणार नाही. त्यामुळे तुम्ही प्रत्येक चार्टकडे त्या नजरेने बघा की त्यामध्ये कुठले पॅटर्न आपल्याला दिसत आहेत. लक्षात आलं. म्हणजे तुम्हाला मी इथल्या इथे बियरिश पॅटर्न पण दाखवला. बियरिश पिनंट म्हणजे इथे इथे बियरिश पिनंट आहे. त्यानंतर स्टॉक खाली पडला. इथला आता इथे फ्लॅग पॅटर्न पण तयार होणार आहे तेही दाखवलं. जो फ्लॅग पॅटर्न तयार झालाय ऑलरेडी तो पण दाखवला. याच्यामध्ये तुम्ही बघा मुवमेंट अदानी एनर्जी सोल्युशन्समध्ये मला मी जे सांगितले तशा किंवा जे ऑलरेडी आपल्या थेरॉटिकल्स बुक्समध्ये आहे की कसे पॅटर्न्स तयार होतात आणि त्यामध्ये बुलिश आणि बिरिश मुवमेंट कसे येतात हे तुम्हाला सांगितलं. म्हणजे तुम्हाला हा बुलिश पॅटर्न पण मी सांगितला कसा तयार होतो. याच्यामध्ये बियरिश पॅटर्न जो ऑलरेडी झाला आहे त्याच्यामधलं पण सांगितलं बियरिश फ्लॅग पॅटर्न. हा बुलिश पॅटर्न पण कसा तयार होतोय ते तुम्ही ऑब्झर्व करा. तिन्ही गोष्टी आपण 2 चार्टमध्ये शिकलेलो आहे. आता याच्या व्यतिरिक्त आपल्याला काय आणखी करू शकतो ज्याच्यामुळे आपले जे ॲनालिसिस आहे ते आणखी स्ट्रॉंग बनेल याच्याकडे आपण लक्ष देऊया. आता सगळ्यात पहिल्यांदा आपण जाऊया बुलिश पॅटर्नकडे. आता तुम्ही इथे बघाल समजा आपण हा छोटासा इथे बुलिश पेनंट्स तयार झाला समजा. आता समजा ही एवढी मोठी कॅन्डल आणि हा फ्लॅग. आता आपण याच्यामध्ये अपट्रेंड येणार आहे हे कसं ओळखू शकतो. हे एक तर झालं की आपल्याला बुलिश पेनंट्स किंवा बुलिश फ्लॅग पॅटर्न तयार झालाय. तर जेव्हा पण ही झेंड्याची दांडी तयार होते तेव्हा त्याच्या खालचा व्हॉल्यूम बघा. हा व्हॉल्यूम अक्षरशः आधीच्या व्हॉल्यूमपेक्षा दुप्पट किंवा तिप्पट असतो. माझ्या या शब्दावर तुम्ही लक्ष ठेवा. मी काय म्हणतोय परत मी एकदा रिपीट करतोय. जेव्हा दांडी तयार होते तेव्हा तिथला व्हॉल्यूम जो असतो आधीच्या व्हॉल्यूमपेक्षा दुप्पट किंवा तिप्पट असतो. आधीचे व्हॉल्यूम इथे बघाल तर इथे एवढे आहेत.
त्याच्या दुप्पट एवढा होतो, त्याच्यात तिप्पट एवढा होतो. जवळपास 2 किंवा 3 पट व्हॉल्यूम इथे जास्त आहे. तुम्हाला लक्षात आलं मी काय म्हणतोय? इथला व्हॉल्यूम हा एवढा मोठा कॅन्डल तयार झाली आहे किंवा बार तयार झाला आहे. त्यानंतर आपली ही दांडी तयार झाली आहे फ्लॅगची, आणि फ्लॅगची दांडी तयार झाल्यानंतर हा जो फ्लॅग आहे, फ्लॅग नंतर जेव्हाही कोणत्या पण कॅन्डल बनतात, त्या कॅन्डल ह्या नेहमी वरती जाताना दिसतात. आणि जेव्हा बिअरिशनेस येतो, म्हणजे जेव्हा स्टॉक खाली पडतो, जसं ही एवढी मोठी कॅन्डल तयार झाली इथे, पण याचा व्हॉल्यूम जर बघाल तर व्हॉल्यूम हा फार कमी आहे. लक्षात आलं तुम्हाला? इथे बघा, इथे स्टॉक खाली पडला पण व्हॉल्यूम कमी आहे. त्याच्या आधीचा व्हॉल्यूम बघा किती जास्त आहे. म्हणजे अक्षरशः स्टॉक इथून ते इथपर्यंत गेला, त्याने कुठे पण ही जी ब्ल्यू लाईन आहे ती तोडली नाहीये. म्हणजे तुम्हाला लक्षात येतंय मी आतापर्यंत शिकवलेलं मूव्हिंग ॲव्हरेज, परत व्हॉल्यूम अनालिसिस, आणि त्याच्यानंतर आता हे चार्ट पॅटर्न तुम्हाला शिकवतोय. हे तुमचे सगळ्यात जास्त मदत करणारे मित्र आहेत. आणि जे पण कन्फर्मेटिव्ह फ्रेंड्स आहेत, म्हणजे जे चार्ट मार्केटमध्ये चालतात, त्याचं जे ॲक्युरसी आहे ती जास्त आहे, असेच चार्ट पॅटर्न मी तुम्हाला शिकवणार आहे. आता तुम्हाला कळालं असेल की मला काय म्हणायचं आहे. आता परत आपण या फ्लॅग पॅटर्नकडे येऊ. आता मी हे जे ड्रॉइंग केलं ते रिमूव्ह करतो, आणि त्यानंतर मी परत जातो पेनकडे. तुम्ही बघाल तर एवढी मोठी कॅन्डल तयार झाली आहे. आधीचे व्हॉल्यूम बघा आणि इथला व्हॉल्यूम बघा किती जास्त आहे, बरोबर. आता त्यानंतर इथे स्टॉक पडला, इथे पडला, इथे पडला, इथे पडला, इथे पडला, सलग 5-7 दिवस स्टॉक पडलाय. व्हॉल्यूम बघा एकदम उतरतोय. म्हणजे विकणाऱ्याचा इंटरेस्ट याच्यामध्ये आहे का? अजिबात नाही. म्हणजे स्टॉक पडतोय पण व्हॉल्यूम कमी आहे. आता इथे 2 दिवस स्टॉकमध्ये बाईंग झाली, परत व्हॉल्यूम वाढला. इथे परत खाली स्टॉक पडला, व्हॉल्यूम कमी झाला. इथे 2-3 दिवस परत स्टॉक वाढला तर व्हॉल्यूम पण वाढला. आज स्टॉकमध्ये पॉझिटिव्ह आहे, व्हॉल्यूम वाढलेला आहे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला काय सांगतात? या गोष्टी तुम्हाला या गोष्टीला सपोर्ट करतायत की मार्केटमध्ये खालीवर खालीवर झालं, मार्केट खाली एवढं पडलं, तरी पण या स्टॉकमध्ये जेव्हाही बिअरिश मुवमेंट आली तेव्हा व्हॉल्यूम कमी होता, आणि जेव्हा पॉझिटिव्ह मुवमेंट आली, बुलिश मुवमेंट आली, तेव्हा व्हॉल्यूम जास्त होता. आणि याने 20ची EMAच्या आजूबाजूला ट्रेड करतोय. आणि ही फ्लॅगची जी कापडाची आपण जी लिमिट्स काढली आहे वरती खाली, किंवा हाय किंवा लो ठेवलेत, किंवा रेजिस्टन्स सपोर्ट आहेत, तिथून तो स्टॉक खाली पडत पण नाही आणि वरती पण जात नाही. पण हा पॅटर्न पूर्णपणे बुलिश फ्लॅग पॅटर्न आहे, त्यामुळे या स्टॉकमध्ये अपट्रेंड येण्याची जास्त शक्यता आहे. तुम्हाला मला वाटतं बऱ्यापैकी माहिती कळालेली आहे. आज आपण शिकलोय ते बुलिश आणि बिअरिश पेनंट्स आणि बुलिश आणि बिअरिश फ्लॅग पॅटर्न्स. मी परत एकदा त्या पिक्चरकडे जातोय. बिअरिश फ्लॅग पॅटर्न्स आणि बुलिश फ्लॅग पॅटर्न्स आज आपण शिकलेलो आहोत. त्याच्याशिवाय आपण आज बिअरिश पेनंट्स आणि बुलिश पेनंट्स शिकलेलो आहोत. बुलिश पेनंट किंवा बुलिश फ्लॅग कोणतेही असो, बुलिश असतात तेव्हा झेंडा जसा आपण नॉर्मली पकडतो, म्हणजे काठी खाली आणि कपड्याचा झेंडा आहे तो वरती, असं चित्र असतं. आणि बिअरिश पॅटर्नमध्ये काठी वरती आणि झेंडा खाली, म्हणजे उलटा आपण झेंडा पकडला तसा त्याचा पॅटर्न असतो. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. मी सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. प्रत्येक वेळेस तुम्ही चार्टमध्ये पॅटर्न बघायला शिका, व्हॉल्यूम बघायला शिका, अपट्रेंड आहे का डाऊन आहे हे बघायला शिका, स्टॉक कुठून परत रिजेक्ट होतोय, अपमूव्ह करतोय, त्या लेवल्स बघायला शिका. तरच तुम्ही मार्केटमध्ये चांगला फायदा कमवू शकता. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर, किंवा माझे तुमच्यासाठी शिकवण्याचे प्रयत्न तुम्हाला जर आवडत असतील, तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना फॅमिली ग्रुपमध्ये किंवा फ्रेंड्स ग्रुपमध्ये या व्हिडिओला शेअर करा. म्हणजे आणखी आपले काही मित्र या ज्ञानाचा आस्वाद घेऊ शकतात. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.